काल परत एकदा अतिरेक्यांनी भारतामध्ये हमला केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये काल जो हल्ला झालाय त्या हल्ल्यामध्ये यावेळेस सैनिक नाही तर सामान्य लोकांना टार्गेट केलं गेलं. त्यांनी येऊन हा प्रश्न नाही विचारला की तुम्ही महाराष्ट्रातून आहे, तुम्ही कर्नाटक मधून आहे, तुम्ही गुजरात मधून आहे. त्यांनी हा पण नाही प्रश्न विचारला की तुम्ही मराठी आहे, गुजराती आहे, मारवाडी आहे, ब्राह्मण आहे. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही हिंदू आहे का? आणि ज्यावेळेस अतिरेक्यांना कळालं की हे लोक हिंदू आहेत त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. तब्बल 28 लोकांची हत्या केली त्यांनी. कोणाची काही चूक नव्हती. चूक फक्त एवढीच होती की ते हिंदू होते. मला तुम्हाला सर्वांना फक्त एवढंच सांगायचंय की जे लोक बोलतात की सर्व धर्म समभाव राहिलं पाहिजे त्या लोकांना विचारा जाऊन प्रश्न आता की हे काय. आणि जशी माहिती मिळते की ते लोकांनी 2 हफ्त्यापासून भारतामध्ये येऊन सगळ्या गोष्टीची पाहणी केली होती, सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग केली होती. आणि असं पण माहिती मिळते की तिथल्याच काही लोकल लोकांनी त्यांना मदत केली होती. तर ते जे लोकल जे मदत करणार आहेत ते लोक कोण? जर सर्व धर्म समभाव आहे तर तिथले जे लोकल राहणारे लोक आहेत त्यांनी जी मदत केली ते कोणत्या धर्माचे आहेत? तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे की ही सेम परिस्थिती ज्यावेळेस दुसऱ्या देशामध्ये आली होती, जसं पश्चिम बंगालला हिंदूंवरती अत्याचार झाले त्यावेळेस पश्चिम बंगालच्या लोकांना भारताने मदत केली, त्यांना इथे भारतात आणून त्यांना राहायला जागा दिली. तर ज्यावेळेस ही वेळ आपल्या भारतीयांवरती येईल, जेव्हा भारतातल्या हिंदूंवरती अत्याचार होतील, त्यावेळी कोणताच देश असा नाहीये की जो भारतातल्या हिंदूंना मदत करेल, त्यांना राहण्यासाठी जागा देईल. म्हणून तुम्हाला एवढंच सांगणं आहे की लवकर जागे व्हा. ही वेळ आपल्यावर नाहीये आता, पण ही वेळ लवकरच आपल्यावर येऊ शकते. जे इंटरनल जे जातीचं राजकारण चालू आहे त्याच्या बळी पडू नका. हे लोक जे आहेत ते मुद्दाम या सगळ्या गोष्टी करत राहतात. त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच सांगणं आहे की हे जे चाललंय याला लवकरात लवकर थांबवा. एवढंच बोले. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.